होता राजा दशरथ राजा धैर्य धरायला लागला. देवा माझ्या हातून काय हत्या झाली. त्यावेळेस मात्र बाळा श्रावणा रे का बोलत नाही. उदक मागिले ऐसे निशी म्हणून का रे कोपलाशी. पाडसा जरी न बोलशी वचन तरी न घे उदक पान. तू बोलल्याशी पाणी नाही घेतलं. आणि कुठे आहे बाळ आम्हाला घेऊन चालती. त्या दशरथ राजानं कावळ घेतली आणि घेऊन गेला. जेव्हा बाळ श्रावणाच्या छातीवर मुंडकं ठेवलं आणि खूप आक्रोश गुंडाळले. बाळा श्रावणा बाळा श्रावणा आणि म्हणायला लागले पुण्याच्या अंडाळानं प्राण तुझा घेतला. बाळा श्रावणा करे तू झोपला. तुझा घेतला. बाळा श्रावणा करे तू झोपला. बाळा आंधळ्याची काठी आता हारपली. आमच्या जीवाचा कर्णधार आता फजिती झाली. बाळ श्रावण कुणाले म्हणणार. आता बाळ श्रावण हारपला. तू झोपला. या चांडळानं तुझा घेतला. बाळा श्रावणा करे तू झोपला. श्रावणा श्रावणा श्रावणा. आवाज देता देता शुकाचार्य परीक्षिताला सांगतात श्रावणाचे माता पिता आक्रोश करता करता प्राण सोडणार. त्यावेळेस सांगितलं अरे राजा दशरथा जसं पुत्रासाठी आम्ही मरून राहिलो पाणी तर नाही पेलो व्याकुळ झालेला
हेच गती तुझी होणार आहे. तू पुत्र योगानं मरणार, चुकणार नाही. केले कर्म तेची भोगावे असं म्हटलं. त्या दशरथाला शाप दिला आणि दोघांनी प्राण सोडून दिले. राजा दशरथा प्रेत यात्रा तिन्ही दशरथांना आटपून ते मात्र अयोध्या धामाले निघाले. ज्यावेळेस शुकाचार्य सांगतात परीक्षित राजा त्या तिघाचे प्रेत लावून ते नंतर अयोध्येला आले आणि वशिष्ठ त्या ठिकाणी पुढे घडले आणि सांगून राजा त्या गोष्टीचा शोक करायला लागला. तो सांगायला लागला आणि आता एक काम कर, हे गोष्ट काढू नको, यज्ञाची तयारी कर. दशरथ राजा तुझ्या पोटी 4 पुत्र होणार आहे. तयारी केली. स्वर्गलोकात बृहस्पतीला आज्ञा इंद्राने पाठविलं. बृहस्पती त्या ठिकाणी येऊन पोहोचले. मागे सारून राजा दशरथ कैकेयीच्या बरोबर स्वर्गलोकात जाऊन पोहोचले आणि देवलोकाला विजय मिळवून दिला आणि त्यामुळे बृहस्पती आशीर्वाद दिला. राजा दशरथा तुझ्या पोटी ब्रह्मदेव जन्माला येणार आहे. कौशल्याच्या पोटी अवतार होणार आहे. देवतावर आपल्या पुष्टकामेची यज्ञाची तयारी कर आणि त्या पुष्पकामेची यज्ञाची तयारी झाली. त्या यज्ञामध्ये यज्ञ कोण सफल केला त्यावेळेचे यज्ञ करणारी सत्यवादी आणि यज्ञात बसणारे सत्यवादी म्हणून अग्नी नारायण प्रगट झाले. आताचे किती होम करा, काही करा, किती तूप टाका, किती काही करा, आता नाही जमत. कारण होम करणारी तसेच आणि मंत्र बोलणारी तसेच. आणि म्हणून मात्र राजा दशरथाने यज्ञाची तयारी केली. इंद्र आपल्या अप्सरा घेऊन आली, अयोध्येला पाठवून दिल्या. अयोध्येत इंद्र स्वर्गलोकात निघून गेला आणि शुंगी ऋषी आले. शुंग ऋषीने विभांडक ऋषी यज्ञाची पूर्ती केली. तो यज्ञ त्यांनी घडवून आणला. त्या यज्ञामधून काय प्रगट झाले? नारायण प्रगट झाले आणि तो प्रसाद घेऊन निघाले. पायस निघाले. म्हणून हे दशरथा हे पायस दशरथा दशरथा हे पायस आणि ते मग पायस घेतलं. तो प्रसाद आणला. त्या तिन्ही राण्यांना दिला, वाटून दिला. तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. 9 मास पूर्ण झाले. दशरथाच्या घरी एकही मुलगा नव्हता. 4 मुलाची प्राप्ती झाली आणि पोटी रामचंद्र प्रभू अवतार झाला. सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण झाला आणि कैकेयीच्या पोटी भरत शत्रुघ्न झाला. जन्माला आले. स्वर्गाचा पुष्प वर्षाव झाला. समाधान झाले आणि त्या ठिकाणी बदे सुजले. चैत्र मास त्या शुद्ध तिथी राम जन्मला. चैत्र मास
रामे हळू उघडी लोचने जिकुनी जाय माग सका पुत्र दर्शने ओंगळले आसुके ओंगळले आसुके कंठ दाटला प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामाचा जन्म झाला आणि मग त्या ठिकाणी जमलं जमलं. काय झालं इतका लग्नाचा सोहळा जन्माचा सोहळा आणि असा करता करता लगेच विश्वामित्र आले आणि रामाला म्हणते